ताई हे बघ, हे फक्त 5 किलोचं काम आहे. एकदा काही झालं ना तर मी यातून मोकळा. हे काय ताई? अगं मी एवढं सगळं बोललो, काही तर बोल. काय बोलू मी? माझ्या काही बोलण्याने तुला फरक पडणार आहे का? हरीश, हे बघ, आजपर्यंत आम्ही घरातले कोणीही कधीच तुला काही वावगं नाही बोललो. हां, बाबा कधीतरी काहीतरी बोलले असतील, तू कमवत नाहीयेस म्हणून दादानी टोमणे मारले असतील, पण हरीश, ते आपल्या घरचे आहेत, इतकं तर होणारच ना रे. पण तुझं काहीतरी वेगळंच चालू आहे रे. नाही म्हणजे आम्हाला काय वाटतंय, सिंचनाला काय वाटतंय, याच्यापेक्षा तुला बाहेरच्या लोकांची जास्त पडली. आणि मुळात तू आम्ही जे तुला सांगतोय, जे वागतोय, त्याचा सोयीस्कररित्या अर्थ काढतोयस रे. मग ठीक आहे ना, कर तुला काय हवं ते. पण एक गोष्ट तुला माहिती आहे ना, सिंचना अजूनही तुझ्या बरोबर आहे, कारण तिचं तुझ्यावर प्रेम आहे. हरीश, ती तिच्या घरची सगळी श्रीमंती सोडून आपल्या घरी राहायला तयार झाली. तिला माहिती होतं तुझं घर श्रीमंत नाहीये, तरीही तिने हे सगळं केलं कारण तिचं तुझ्यावर प्रेम होतं. तिने तुझ्याशी लग्न केलं ना, तेव्हाही तुझ्याकडे नोकरी नव्हती आणि तुला कधी नोकरी करायचीच नव्हती रे. पण तिने काय सांगितलं की बाबा मी कमावते, पण तू लवकरात लवकर काहीतरी सुरू कर, आपण लग्न करू. काय चुकलं तिचं? पण तुला नाही पटत येते, त्यामुळे तुझ्याशी बोलून काही उपयोग आहे असं नाही वाटत मला. ताई प्लीज, मी हे केलं ताई कारण मला वाटत होतं घरच्यांना माझा अभिमान वाटेल. आणि ताई तो नक्कीच वाटला सुद्धा असता हे जर बाहेर आलं नसतं तर. पण संतोष दादाने ना सगळं काही खराब करून टाकलं. मी मनापासून सांगतो, मी त्या दिवसाची वाट बघतोय ज्या दिवशी ना आई बाबांना, तुम्हाला, सिंचनाला माझा अभिमान वाटेल. हे मनापासून सांगतो. मला सिंचनाच्या आयुष्यातला हिरो व्हायचंय. नाही होऊ शकत हरीश तू हिरो. हे असं काहीतरी वागून नाही होता येत हिरो. हरीश, तू विचार कर, नीट विचार कर. आपला नवरा ड्रग डीलर होतोय हे ऐकून तिला अभिमान वाटेल की आपला नवरा आपल्या संसारासाठी त्याची सगळी स्वप्न बाजूला टाकून नोकरी करून 4 पैसे कमवतोय हे ऐकून अभिमान वाटेल का आपल्या नवऱ्याला मोठा बिझनेस सुरू करायचा आहे, काचेचं ऑफिस टाकायचंय, पण तसं त्याला भांडवल नसल्यामुळे नाही करता येते, पण म्हणून तो एखादा छोटा धंदा करतोय, त्यातनं 4 पैसे कमवतोय हे ऐकून बायकोला अभिमान वाटेल. हरीश, मी काय बोलतेय ना त्याचा जरा नीट विचार करतो. आणि मला काय वाटतं ना हरीश, आपल्या पार्टनरला लव्ह ऑफ माय लाईफ असं म्हणून हिरो करण्यापेक्षा तो किंवा ती कामावरून आल्यावर दमलास का, दमलीस का असं विचारून 1 कप चहा हातात देऊन त्याला हिरो करण्यात जास्त आनंद आहे, नाही का? हरीश, हरीश, अरे हरीश, हाय. या पिशव्या कान्विनींकडे घेऊन जायचंय. हो आई, एकदा का तो माल संपला ना की आपण सुटून जाऊ या ड्रग्सच्या मॅटर मधून. आणि हो, गरिबीतून सुद्धा. सगळ्या पिशव्या ठेवल्यात यात, घेऊन जा. आई, असू दे, ये तू. देवा, सगळं ठरल्याप्रमाणे होऊ दे. माझ्या मुलांना शक्ती दे, त्यांचं रक्षण कर.
आज डबल पाकिट्स दिले आहेत, स्पीड वाढवायचं आहे, लक्षात आहे ना? ठीक आहे. That's it. ठीक आहे ना, आय टेक यू लीव. चांगलं झालं आज डिस्कशन, म्हणजे प्रोजेक्ट आपला स्पीड घेईल. येस, आय एम शुअर यू आर ऑलरेडी प्रिपेअर्ड. येस, गोष्टी नक्कीच डेडलाईनच्या आधी होत. नक्कीच. अँड वन मोर थिंग जयंत, यापुढे कॉन्फरन्ससाठी आउट ऑफ टाउन जाताना जरा आधीच सांगायचं. प्लॅन बिघडतो अदरवाईज. विश्वा, पेन, तुझं पेन राहिला. आता जयंतची ड्युटी संपली. सुखी एंड.